सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे. विविध प्रभागात फिरून मतदारांची चाचपणी सुरू असून विकास कामांकडे जातीनं लक्ष देत असल्याचं सर्वच प्रभागांमध्ये पाहायला मिळते. इचलकरंजी महानगरपालिकेची स्थापना होऊन तब्बल 4 वर्ष उलटून गेली असली तरी अद्याप महापालिकेचा कारभार प्रशासकच सांभाळत आहेत. शहरवासियांपासून ते इच्छुक उमेदवारांपर्यंत सर्वांकडे पहिल्या निवडणुकीची प्रतीक्षा लागली होती. प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक जाहीर होण्याच्या हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पण आरक्षण मर्यादेबाबतचा मुद्दा न्यायालयात पोहोचल्यानं निवडणुका पुढे ढकलल्या जातील का याबाबत शहरातल्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली होती. मात्र काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती द्यायला नकार दिल्यानं निवडणुका नियोजित वेळेतच पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं. सुनावणी पुढे ठेवण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार नाही अशी भूमिका न्यायालयानं मांडली. त्यामुळं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुका वेळेतच होण्याची शक्यता आता अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवारांनी दिलासा व्यक्त केला असून राजकीय हालचालींना नवीन गती मिळाली आहे. दरम्यान इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे. नागरिकांना नाव, पत्ता किंवा इतर दुरुस्तींसाठी हरकती दाखल करण्यासाठी प्रशासनानं आवाहन केलंय. या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार असून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा असून निवडणूक प्रक्रिया डिसेंबर अखेरीपासून सुरू होऊन जानेवारीच्या अखेरीला मतदान आणि निकाल घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निवडणूक प्रक्रियेला ग्रीन सिग्नल मिळाल्यानं शहरात राजकीय तापमान वाढलंय. विविध राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय बैठका, संभाव्य उमेदवारांची चर्चा, जनसंपर्क मोहीम यांना वेग दिलाय. 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेत निवडून आलेले प्रतिनिधी पुनश्च नागरिकांच्या सेवेत रुजू होण्याच्या मार्गावर असल्यानं इचलकरंजीकरांमध्ये विशेष उत्सुकता आहे.